नमस्कार 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 मित्रांनो, खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा गुरुवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स एक्सपायरीचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. मार्केट जर बघितलं तर आज मार्केटमध्ये मोठा गॅप अप बघायला मिळाला आणि तुम्ही जर वारंवार रेग्युलर व्हिडिओ बघत असाल, ॲनालिसिस व्हिडिओमध्ये काही ना काही समजून घ्यायचा प्रयत्न करत असाल तर वारंवार आपण डिस्कस करत असतो की ज्यावेळेस मार्केटमध्ये मोठा गॅप अप होतो किंवा मोठा गॅप डाऊन होतो त्यावेळेस मार्केटमध्ये एक कन्फ्युजन फॅक्टर तयार होतो. आणि आज जर बघितलं तर मार्केटचा जो ट्रेंड होता लास्टचे 4 ते 5 ट्रेडिंग सेशन, त्याच्यामध्ये आपल्याला एक नेगेटिव्ह, एक सेलिंग प्राइस ॲक्शन, एक सेलिंग मोमेंटम बघायला मिळत होता. काल निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्ये, सेन्सेक्समध्ये, ओव्हरऑल मार्केटमध्ये एक रिकव्हरी बघायला मिळाली आणि एक न्यूट्रल लेवलला आपल्याला क्लोजिंग बघायला मिळाली होती. तर आजची ओपनिंग जर बघितली तर मार्केटमध्ये खूप हायर लेवलवरती ओपनिंग झाली होती. निफ्टी जर बघितला तर जवळजवळ 150+ पॉईंट गॅप अप ओपनिंग झाला होता. आणि तुमच्या जर लक्षात असेल की आपण उदाहरण घेत असतो की 1 लिटर पेट्रोलमध्ये जर एखादी गाडी 100 किलोमीटर जात असेल तर 90-95 किलोमीटर झाल्यानंतर ती गाडी तिथनं पुढे जाण्याची पॉसिबिलिटी खूप कमी असते. आणि तेच उदाहरण आपण निफ्टीसाठी देखील देत असतो की निफ्टी जर बघितला तर ॲव्हरेजली निफ्टी एका दिवसामध्ये 150, पावणे 200, जास्तीत जास्त 200 हा ॲव्हरेज आहे निफ्टीचा. एका दिवसामध्ये तितका मोमेंटम आपल्याला दाखवतो. तर 150, पावणे 200 पॉईंट जर निफ्टी गॅप अप पण होत असेल तर तिकडनं अजून बुलिश मोमेंटम होण्याची पॉसिबिलिटी खूप कमी होती. आणि तेच आपल्याला काय बघायला मिळालं, गॅप अप ओपनिंग नंतर मार्केटने एक बुलिश मोमेंटम छोटासा दाखवला आणि त्याच्यानंतर एक स्ट्रॉंग रेजिस्टन्सवरनं एक तिकडनं शार्प सेलिंग मोमेंटम दाखवली. ओके. आणि कालचा ॲनालिस्ट व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर तिकडे देखील आपण डिस्कस केलं होतं की जर मार्केट जास्त मोठं गॅप अप पण होत असेल तर मार्केट थोडंसं आपल्याला कन्सोलिडेशन करताना दिसू शकतं. मार्केटने कन्सोलिडेशन सेकंड हाफमध्ये दाखवलं. जवळजवळ बघाल तर 25,200 जो नो ट्रेडिंग झोनचा जो रेजिस्टन्स लेवल होता त्या लेवलवरती निफ्टी आला आणि तिकडनं आपल्याला कन्सोलिडेशन बघायला मिळालं. ओके. तो थोडंसं कन्फ्युजन करणारा दिवस होता कारण की मार्केटमध्ये गॅप ऑफ ओपनिंग मोठी होती. ओके. आणि गॅप ऑफ ओपनिंग नंतरही मार्केट सस्टेन झालं नाही. हां, एंड ऑफ द डे जर क्लोजिंग बघितली तर मार्केटची क्लोजिंग थोडीशी ग्रीनमध्ये आहे. आता उद्या जर बघितलं तर शुक्रवार आहे, या आठवड्याचा शेवटचा ट्रेडिंगचा सेशन आहे. उद्याच्यासाठी आपल्याला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सचं डिटेलमध्ये डिस्कशन करायचं आहे. काय सपोर्ट बनतोय, काय रेजिस्टन्स बनतोय, स्विंग काय बनतं, ते प्राइस ॲक्शन काय बनतीये, डिमांड सप्लाय झोन काय बनतो, याचं डिटेलमध्ये तिन्ही इंडेक्समध्ये डिस्कशन करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि या व्हिडिओचं लाईकचं गोल आहे 1500 लाईक आणि 300 कमेंट. आय होप जे आपली MG फॅमिली आहे ते संपूर्ण हे गोल कंप्लीट करतील. आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. आणि खूप साऱ्या लोकांचे हे देखील क्वेश्चन होते की सर प्राइस ॲक्शन तुम्ही जे व्हिडिओमध्ये सांगत असता, ओके, हे शिकायचं कुठं? तर प्रत्येक व्हिडिओमध्ये देखील सांगत असतो, परंतु नवीन लोक जॉईन होत राहतात, त्यांना गोष्टी माहीत नसतात. तर प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा जो कोर्स आहे त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ओके. आणि टेलिग्रामला जर जॉईन केलं असेल तर टेलिग्रामची लिंक देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्यामुळे प्राइस ॲक्शन सेटअप ट्रेडिंग कोर्स जर तुम्हाला जॉईन करायचा असेल, व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये कोर्स आहे, 15 ते 16 सेशन आहेत तिकडे. मग तिकडे प्राइस ॲक्शनवरती डिटेल्समध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. तसेच स्ट्राईक प्राइस सिलेक्शन असो, स्ट्रॅटर्जी असो, सेटअप असो, त्याचबरोबर सायकोलॉजी काय असायला पाहिजे, रिस्क मॅनेजमेंट काय असायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तिकडे डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे तुम्ही इच्छुक असाल तर नक्की जॉईन करू शकता. ओके. आता तुमच्यासमोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटा चार्ट आहे. इकडे जर बघितलं तर निफ्टी 5 मिनिटा चार्ट ओपन आहे. ओके. आता कालची जर मोमेंटम बघितली तर काहीसा V-शेप रिकव्हरी आपल्याला बघायला मिळते, परंतु क्लोजिंग थोडीशी न्यूट्रल लेवलवरती झाली होती. मग रेंज काय बनली होती? 25,118, 25,211. मार्केट जर बघितलं तर इकडनं क्लोजिंग झालं होतं, या लेवलवरती ओपनिंग होती. म्हणजे इतकी मोठी गॅप ऑफ ओपनिंग आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळेल. त्याच्यानंतर जर बघितलं की इनसाइड कॅन्डल झाला, छोटा मोठा मोमेंटम झाला, परंतु ही जी लेवल होती बघा, हा जो डबल टॉप आणि याचा डबल टॉपचा जो
नेकलाईन होती ती नेकलाईनच्या तिथनं एक सेलिंग मोमेंटम बघायला मिळाला आणि त्याच्यानंतर या लेवलमध्ये कन्सोलेशन आणि परत मग सेकंड हाफमध्ये छोटा मोठा बुलिश मोमेंटम बघायला मिळतं. ओव्हरऑल जर बघितली तर इतकी व्यवस्थित प्रायजेक्शन मार्केटमध्ये बघायला मिळालं नाही. आणि आत्ताच आपण डिस्कस केलं होतं की जेव्हा पण मार्केट मोठं गॅप अप किंवा गॅप डाऊन ओपन होतं त्यावेळेस मार्केटमध्ये कन्सोलेशन किंवा कन्फ्युजन हे जास्त होतं. ओके, आणि तिकडे मार्केट ट्रॅप करण्याची पॉसिबिलिटी हाय असते. ओके, तर आता सगळ्या लेवल एकदा रिमूव्ह करूया. 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया आपण. इकडे जर बघितलं तर एक नेगेटिव्ह मोमेंटम नंतर मार्केट आता एक थोडंसं आपल्याला चॅनलमध्ये कन्सोलेशन करताना दिसतोय. म्हणजे अजूनही जरी बघितलं तर इथनं जर आपण प्रायजेक्शन बघितली एवढी, तर ही प्रायजेक्शन अजूनही नेगेटिव्ह आहे. ओके, इकडे जर बघितलं तर हा एक स्विंग होता, इकडे एक मल्टिपल टाइम स्विंग तयार झालं, म्हणजे हा एक सपोर्ट तयार केला होता आणि जो सपोर्ट होता इकडनं बुलिश मोमेंटम आला होता. लास्ट टाइम बघा इकडे छोटा मोठा आणि ही लेवल जेव्हा ब्रेक झाली तेव्हा शार्प सेलिंग बघायला मिळाली होती. मग हा जो सपोर्ट आहे तो एक स्ट्रॉंग रेजिस्टन्सचं काम करणार आहे आणि जोपर्यंत या रेजिस्टन्सच्या खाली निफ्टी आहे आणि जोपर्यंत अशी प्रायजेक्शन आहे निफ्टीमध्ये एक नेगेटिव्ह प्रायजेक्शन बघायला मिळत आहे. ओके, जेव्हा 25,500 25,550च्या वरती जेव्हा निफ्टी जाईल ना त्यावेळेस मग हे जे दोन रेजिस्टन्स तयार झालेत ना या लेवलच्या वरती जेव्हा मार्केट सस्टेन होईल त्यावेळेस थोडंसं आपल्याला बघायला मिळू शकतं की ही जी ट्रेंड लाईन आहे अशी इकडे, ही ट्रेंड लाईन ब्रेक करून मार्केट एखादा बुलिश मोमेंटम दाखवू शकतं आणि मग तिकडनं मार्केटमध्ये थोडासा जो ट्रेंड निगेटिव्ह बनलाय तो ट्रेंड थोडासा पॉझिटिव्ह बघायला मिळू शकतो. परंतु आत्ता जर बघितलं तर आत्ता हा ट्रेंड आपल्याला काहीसा निगेटिव्ह बघायला मिळत आहे. ओके, म्हणून आज जरी मार्केट गॅप अप ओपन झालं तरी पण मार्केटमध्ये एक कन्सोलिडेशन मोमेंटम दाखवली आणि एक सेलिंग मोमेंटम होतं, साईडवेज टू बेरिश मार्केट बघायला मिळालं. ओके, 5 मिनिटं टाइम फ्रेमवरती जाऊया. इकडे जर बघितलं तर या पद्धतीने इकडे आपल्याला एक ट्रेंड लाईन बघायला मिळते आणि ऑलरेडी आधी जर बघितलं तर आधीचा जो मोमेंटम होता हा नेगेटिव्ह आहे आणि याची 50% लेवल जर बघितलं तर या लेवलच्या आसपास आहे. आता ही जी प्रायजेक्शन आहे हा डाऊन ट्रेंडमध्ये ही काहीशी रिकव्हरी आपल्याला बघायला मिळते. मग ही जी रिकव्हरी आहे हा एक बेरिश फ्लॅग एंड पोल पॅटर्न ची प्रायजेक्शन आहे. म्हणजे जर बघितलं असून तुम्ही बेरिश फ्लॅग एंड पोल तर अशा पद्धतीने बेरिश फ्लॅग एंड पोल आपल्याला बघायला मिळतो. एक इम्पल्सिव्ह वेव्ह, एक करेक्टिव्ह वेव्ह आणि त्याच्यानंतर परत जर ट्रेंड लाईन ब्रेक होती तर परत एक बेरिश फ्लॅग एंड पोल पॅटर्न बघायला मिळतो. ओके, तर इकडे पण तिकडे बघितलं तुम्ही इकडे या पद्धतीने बेरिश फ्लॅग एंड पोल होता, जेव्हा लेवल ब्रेक झाले तेव्हा निगेटिव्ह मोमेंटम आला. आता हा या लेवलचा बेरिश फ्लॅग एंड पोल पॅटर्न आपल्याला बघायला मिळतोय. ओके, जेव्हा पण एक सपोर्ट स्ट्रॉंग सपोर्ट ब्रेक होईल तर परत एक सेलिंग मोमेंटम बघायला मिळू शकतो. प्रायजेक्शन अशा पद्धतीने बघायला मिळू शकते. ओके, तर हा ओव्हरऑल चार्टचा आपण डिस्कशन करतो. इंट्राडे साठी काय लेवल बनतात ते समजून घ्या. आजचा हा सपोर्ट मल्टिपल टाइम सपोर्ट होता. ओके, बेसिकली काय झालंय की इकडे मार्केट गॅप ओपन झालं, इकडे गॅप फिल केला निफ्टीने आणि त्याच्यानंतर कन्सोलिडेशन करून थोडं पुल बॅक दाखवलं. ओके, आणि आजची क्लोजिंग जर बघितली तर 25,290च्या आसपास आहे. म्हणजे 25,000 इकडे आजचा इंट्राडे आहे आणि ही जर लेवल आपण मार्क केली तर आपल्याला नोटेडिंग झोन बघायला मिळतो. मग काय इकडे रेंज तयार झाली 25,320 आणि डाऊन साईडला जर बघितलं तर 25,175. आज जर बघितलं तर आज इंडिया विक्स थोडासा ड्रॉप झालाय. ओके, कारण की आज मार्केट थोडंसं पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळालं. रेंज बघायला मिळते 25,300 25,175 इकडे बघायला मिळतं. तर कन्सोलिडेशन आहे, मल्टिपल टाइम इकडे सपोर्ट आणि रेजिस्टन्स तयार करून मार्केटने इकडे थोडं कन्सोलिडेशन करून नो ट्रेडिंग झोन इकडे तयार केलेला आहे. आता याच्यामध्ये जर लेवल जर बघितल्या तर आजचा इंट्राडे हाय. ओके, त्याच्यानंतर जर बघितलं तर आणखी इकडे एक स्विंग तयार होते. ओके, तर या दोन लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळतात. डाऊन साईडला जर बघितलं तर हा एक स्विंग इकडे तयार होतोय 26,000च्या राऊंड लेवल होती, आणखी एक आणि इकडे हा एक लो. ओके, आत्ता जर बघितलं तर इकडे अपसाईड पुल बॅक, अपसाईड पुल बॅक
ओके, आणि हा एक सपोर्ट आपल्याला बघायला म्हणजे 25,175. तर 25,175चा जो सपोर्ट आहे, आजचा इंट्राडेचा लो जर आहे तो जर ब्रेक होतोय, तर कालच्या दिवसाची क्लोजिंग आणि आजच्या दिवसाचा लो जवळपास सिमिलर आहे. आणि ही जर लेवल ब्रेक होती तर आपल्याला एक निगेटिव्ह प्राइस ॲक्शन बघायला मिळू शकते. मार्केट इकडनं थोडंसं निगेटिव्ह बिहेवियर आपल्याला दाखवू शकतं. मग त्याच्यानंतर सपोर्ट काय आहे? फर्स्ट सपोर्ट आहे 26,000 राऊंड लेवल. सेकंड सपोर्ट आहे 25,020 आणि थर्ड सपोर्ट आहे 24,965. तर या 3 सपोर्ट आपल्याला सेलिंगमध्ये बघायला मिळत आहे. ओके, बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईडला हा रेजिस्टन्स आहे 25,320चा. क्लोजिंग जर बघितलं तर 25,290च्या आसपास आहे. ओके, एक छोटा मोठा पुलबॅक घेऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर काहीशी आपल्याला अशा पद्धतीने एक बुलिश प्राइस ॲक्शन बघायला मिळू शकते. मग पहिला रेजिस्टन्स जो बनतोय तो आजचा इंट्राडे आहे म्हणजे 25,421 आणि सेकंड हाय आहे 25,490च्या आसपास. ओके, हे 2 रेजिस्टन्स आपल्याकडे आहेत निफ्टीमध्ये. ओके, हा एक रेजिस्टन्स आणि हा एक रेजिस्टन्स. ओके, डाऊन साईडचे लेवल, अप साईडचे लेवल, नो ट्रेडिंग झोन. गॅप अप जर ओपन होत असेल गॅप अप तर थोडंसं थांबा, प्राइस ॲक्शन काय बनते ते बघा, कारण की गॅप अप ओपन होतोय तो रेजिस्टन्स लेवलमध्ये आणि गॅप अप गॅप डाऊन थोडंसं कन्फ्युजन वाढवू शकतं. त्यामुळे थोडंसं आपल्याला प्राइस ॲक्शनकडे लक्ष देणं गरजेचं आहे. प्राइस ॲक्शन काय बनते, त्याच्यानंतर काय सेटअप बनतोय, कुठला सपोर्ट ब्रेक होतोय, कुठला लो ब्रेक होतोय, कुठला रेजिस्टन्स ब्रेक होतोय आणि रेजिस्टन्स सपोर्ट ब्रेक करताना मार्केटची प्राइस ॲक्शन काय आहे हे देखील बघणं गरजेचं आहे. एखादी आता जर बघितलं तर बुलिश साईडला जाताना मार्केट थोडंसं रेजिस्टन्स फेस करते. बुलिश साईडला जाताना मार्केट थोडंसं आपल्याला काय आहे की मल्टिपल टाइम रेजिस्टन्स आहे. ट्रेंड जो आहे तो थोडासा निगेटिव्ह आहे. त्यामुळे बुलिश साईडला जाताना रिस्क मॅनेजमेंटवरती आपलं काम करणं गरजेचं आहे. त्याचसोबत आपली पोझिशन सायझिंग आपल्याला माहिती असायला पाहिजे. आपलं कॅपिटलनुसार आपली पोझिशन सायझिंग माहिती असायला पाहिजे. ह्या सगळ्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजे जर तुम्ही मार्केटमध्ये काम करताय तर. आणि या सगळ्या बेसिक टू ॲडव्हान्स गोष्टी आपण आपल्या प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये व्यवस्थितरित्या व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये समजून सांगितलेले आहे. ओके, तर बघा, जॉईन व्हायचं असेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ओके, आता गॅप अप गॅप डाऊन नो ट्रेडिंग झोन तुम्हाला समजलं असेल. आणि जाऊया बँक निफ्टीच्या चार्टवरती. बँक निफ्टी जर बघितलं तर बँक निफ्टी देखील बुलिश मोमेंटम नंतर एक निगेटिव्ह प्राइस ॲक्शन आपल्याला बघायला मिळते. ओके, आता जर बघितलं तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला या पद्धतीने एक ट्रेंड लाईन बघायला मिळते. ओके, आणि इकडे जर बघितलं तर हा एक रेजिस्टन्स झोन होता. इकडनं मार्केट आलं खाली, अप ट्रेंडमध्ये इकडे मार्केट चालू आहे. ओके, परंतु जर बघितलं तर जेव्हा ब्रेकआउट आलाय मार्केटनी लगेच निगेटिव्ह मोमेंटम दाखवलाय. जेव्हा ब्रेकआउट आलाय मार्केटनी लगेच मोमेंटम दाखवलाय आणि त्याच्यानंतर आपल्याला कन्सोलेशन बघायला मिळते. म्हणजे आधीचा जो ट्रेंड आहे तो कुठला आहे? निगेटिव्ह आहे. मार्केट रिकवर होताना बघायला मिळते, परंतु काय होतं, रिकवर थोडं जर झालं तरी सेलर काय होतात, लगेच ॲग्रेसिव्हली ॲक्टिव्ह होतं ते. मार्केट रिकवर होत जातं, सेलर काय होतात, लगेच ॲग्रेसिव्हली ॲक्टिव्ह होतं ते. म्हणजे आत्ता जर बघितलं तर स्टेरिंग जे आहे ते सेलरच्या हातामध्ये दिसते. ओके, आणि इकडे आपल्याला मल्टिपल टाइम सपोर्टवरती आपल्याला ट्रेंड लाईन बघायला मिळते. ही जर प्राइस ॲक्शन तुम्ही बघितली तर ही पण प्राइस ॲक्शन काहीशी आपल्याला निगेटिव्ह प्राइस ॲक्शन बघायला मिळते. जेव्हा पण ही ट्रेंड लाईन ब्रेक होईल त्याच्यानंतर एक सेलिंग प्रेशर आपल्याला प्राइस ॲक्शनमध्ये बघायला मिळू शकतो. ओके, 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती लेवल काय बनतात समजून घ्या. आता इकडे जर बघितलं तर 59,200च्या आसपास क्लोजिंग आहे. 59,000 एक लेवलचा सपोर्ट बघायला मिळते. ओके, इकडे या पद्धतीने ट्रेंड लाईन आहे. ही ट्रेंड लाईन आपण लावूनच ठेवूया अशी. ओके, त्याच्यानंतर जर सेकंड सपोर्ट जर बघितलं तर आजचा लो, त्याच्यानंतर जर बघितलं तर हा सपोर्ट आणि त्याच्यानंतर हा सपोर्ट. ओके, कन्फ्युजन नको व्हायला, त्यामुळे आता मी ट्रेंड लाईन काढून टाकतो. रेजिस्टन्स जर बघितलं तर या लेवलवरती एक रेजिस्टन्स बघायला मिळतो आणि याला आपण मार्क करूया. तर काय सेलिंग साईडला लेवल आपल्याला बघायला मिळतं ते एक निगेटिव्ह नंतर एक मार्केटने पुलबॅक घेतला, पण तो खूप स्लो पुलबॅक आहे. ही प्राइस ॲक्शन तुम्हाला बघायला मिळते, ही ट्रेंड लाईन देखील बघायला मिळते. जर मार्केटनी टप्पा खाऊन 59,000ची जी राऊंड लेवल आहे ती जर ब्रेक होतीये तर मार्केट नेगेटिव्ह साईडला येते. ट्रेंड लाईन ब्रेक होते, सपोर्ट ब्रेक होतोय, राऊंड लेवल ब्रेक होतोय, मल्टिपल
जे निगेटिव्ह पॉईंट आहेत ते मार्केटमध्ये ॲक्टिव्ह होताना दिसतं ते. मग मार्केट जर टप्पा खाऊन लेवल ब्रेक करतं तर फर्स्ट सपोर्ट आजचा इंट्राडेलो म्हणजेच 58,830. सेकंड सपोर्ट 58,696 आणि थर्ड सपोर्ट 58,464 या काही सपोर्ट लेवल आपल्याला निफ्टी बँक निफ्टीमध्ये बघायला मिळत आहे. ओके, बुलिश साईडला जर बघितलं तर हा रेजिस्टन्स आहे. एक पुलबॅक घेऊ द्या. पुलबॅक घेऊन जर एक राउंडिंग बॉटम तयार करून जर रेजिस्टन्स ब्रेक होत असेल 59,300चा, तर जो फर्स्ट रेजिस्टन्स आहे आजचा इंट्राडे हाय, सेकंड रेजिस्टन्स आहे या लेवलवरती आपल्याला सेकंड रेजिस्टन्स बघायला मिळते आणि थर्ड रेजिस्टन्स जर बघितलं तर हा स्विंग आहे. ओके, इकडे जर बघितलं तर डायरेक्ट इकडनं वरती आलेला आहे. एक पुलबॅक घेऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर मग हा रेजिस्टन्स 59,536, सेकंड रेजिस्टन्स 59,705 आणि थर्ड रेजिस्टन्स बघितला तर 59,830च्या आसपास आपल्याला तिसरा रेजिस्टन्स बघायला मिळत आहे. ओके, आता याची जर प्रायजेक्शन व्यवस्थित जर समजून घेतली तर याची प्रायजेक्शन म्हणजे निफ्टी बँकची जी प्रायजेक्शन आहे ती थोडीशी निगेटिव्ह बघायला मिळते. मग जर सपोर्ट ब्रेक होत असेल तर वारंवार काय बघायला मिळालं रिसेंटली की जेव्हा जेव्हा सपोर्ट ब्रेक होतात ते मार्केटमध्ये निगेटिव्ह प्रेशर हा जोरात बघायला मिळतोय. जेव्हा जेव्हा एक पुलबॅक घेऊन जर मोमेंटम आला तर निगेटिव्ह साईडला मार्केट थोडंसं जास्त फास्टमध्ये आपल्याला निगेटिव्ह साईडला बघायला मिळते. इकडे ट्रेंड लाईन आहे, ही जर लेवल ब्रेक होते तर मार्केटमध्ये एक सेलिंग प्रेशर थोडासा जोरात बघायला मिळू शकतो. ओके, आता गॅप अप जर ओपन होत असेल तर थोडंसं कन्सोलिडेशनमध्ये जाताना दिसू शकतं. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर गॅप डाऊनमध्ये थोडा पुलबॅक घेऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर परत आपल्याला ह्या डाऊन साईडच्या निगेटिव्ह लेवल बघायला मिळू शकतात. ते नो ट्रेडिंग झोन 59,300, 59,000 म्हणजे साधारण 300 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आपल्याला निफ्टी बँकमध्ये बघायला मिळत आहे. ओके, चला सेन्सेक्समध्ये जाऊया. आज या साहेबांची एक्सपायर होते आणि बऱ्यापैकी कन्सोलिडेशनमध्येच राहिला. सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. आणि अजून एक गोष्ट, ऑप्शन चेन, जी ऑप्शन चेन मी कालच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं, तर खूप लोकांनी त्याच्यावरती कमेंट केलं होतं की त्यांना समजलं नाही. बघा, हे जे चार्ट रीडिंग करतो आपण हे धनचं प्लॅटफॉर्म आहे आणि धनच्या प्लॅटफॉर्मवरती जर तुम्ही चार्टवरती राईट क्लिक केलं इथे ऑप्शन चेन तुम्हाला अशी बघायला मिळते. ऑप्शन चेनवरती जर क्लिक केलं तर तुम्हाला ऑप्शन चेन इकडे बघायला मिळते. अशा पद्धतीने तुम्ही ओवे डाटा बघू शकता धनच्या प्लॅटफॉर्मवरती. तर तुम्हाला धनचं प्लॅटफॉर्म यूज करायचं असेल किंवा धनचा प्लॅटफॉर्म तुम्हाला ऑप्शन चेनसाठी किंवा एक एक्स्ट्रा डीमॅट अकाउंट जर वापरायचं असेल तर धनची जी लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिकडे जाऊन तुम्ही ओपन करू शकता. फ्री ऑफ कॉस्ट आहे, बाकी तुमची मर्जी. ओके, आता याच्यात जर प्रायजेक्शन बघितली तर 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया. थोडंसं इकडे आपल्याला कन्सोलिडेशन बघायला मिळते आणि इकडची पण प्रायजेक्शन जर बघितलं तर एक निगेटिव्ह मोमेंटम इकडे या पद्धतीने छोटं बुलिश मोमेंटम दाखवले होते बघा लास्ट टाइम. एक बेरिश प्रायजेक्शन इकडे तयार झाली होती, जेव्हा ब्रेक केलं तेव्हा एक निगेटिव्ह मोमेंटम. आता परत जर बघितलं तर परत पण इकडे आपल्याला एक बेरिश प्रायजेक्शन इकडे बघायला मिळते. जेव्हा ही ब्रेक होईल तर परत एक नवीन लो आपल्याला बघायला मिळू शकतो. म्हणजे इकडे हे कन्सोलिडेशन मार्केटचा ट्रेंड निगेटिव्हमध्ये इकडे बघा आपल्याला बघायला मिळालं की निगेटिव्ह नंतर एक कन्सोलिडेशनचा पार्ट ज्याच्यामध्ये बुलिश कॅन्डल आपल्याला बघायला मिळालं होतं. परत ब्रेक, परत एक निगेटिव्ह, परत काही बुलिश कॅन्डल आपल्याला बघायला. पण तुम्हाला इकडनं काय समजतंय की बाबा मार्केट डाऊन साईडला तर इम्पल्सिव्ह वेव्ह करेक्टिव्ह आहे, इम्पल्सिव्ह करेक्टिव्ह आहे. हे सगळे जे बेसिक आहे प्रायजेक्शनचं हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, तर आत्ता जर याची 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपण जर गेलो, लेवल जर बघितल्या तर आजचा इंट्राडे लो आणि स्विंग हाय याच्यामध्ये आपल्याला कन्सोलिडेशन मल्टिपल टाइम बघायला मिळाले. ओके, मग काय इकडे रेजिस्टन्स मिळाला आपल्याला बघायला 82,400 आणि सपोर्ट काय आहे 81,900. आता ही जर रेंज बघितली तर ही रेंज थोडीशी मोठी आहे, परंतु ओव्हरऑल आजचं जर ट्रेडिंग सेशन जर बघितलं तर या रेंजमध्ये मल्टिपल टाइम कन्सोलिडेशन आपल्याला सेन्सेक्समध्ये पाहायला मिळालेलं आहे. ओके, आणि इकडे बऱ्यापैकी सपोर्ट घेतलाय. एक पुलबॅक घेऊन जर लेवल रेजिस्टन्स ब्रेक होत असेल, एक पुलबॅक घेऊन जर रेजिस्टन्स लेवल ब्रेक होत असेल तर आजचा इंट्राडे हाय फर्स्ट रेजिस्टन्स आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर सेकंड रेजिस्टन्स आपल्या इकडे बघायला मिळते. 2 रेजिस्टन्स आहेत इकडे.
रिसेंटली. हा एक रेजिस्टन्स आणि हा डबल टॉपचा रेजिस्टन्स. ओके, म्हणजे 82,410ची जर लेवल ब्रेक होती तर एक रेजिस्टन्स 82,743 फर्स्ट रेजिस्टन्स, जो की आजचा इंट्राडे हाय आहे. सेकंड रेजिस्टन्स आहे 83,ची राऊंड लेवल आहे. ओके, 83 हे दोन रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळतात. ते आता याची क्लोजिंग जर बघितलं तर 82,300च्या आसपास इकडे. मग डाऊन साईडला येताना थोडं येऊ द्या. या लेवलवरती सपोर्ट आहे मल्टिपल टाईम, तर एकदा सपोर्ट घेऊ द्या या लेवलवरती. त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होत असेल 81,900ची, तर मग नेगेटिव्ह साईडला काही सपोर्ट आपल्याला बघायला मिळत आहे. तर फर्स्ट सपोर्ट जर बघितलं तर हे, सेकंड जर बघितलं तर हा. ओके, फर्स्ट सपोर्ट तुम्हाला इकडे बघायला मिळतोय, जो की आहे 81,630. 81,900ची जी लेवल जर ब्रेक होतीये तर 81,630 आणि सेकंड सपोर्ट 81,300. ह्या दोन लेवल आपल्याला नेगेटिव्ह साईडला टेक्निकली सपोर्ट बघायला मिळत आहे. ओके, गॅप अप जर ओपन होत असेल तर थोडंसं कन्सोलिडेशनमध्ये जाण्याची पॉसिबिलिटी वाढते. गॅप डाऊन जर ओपन होत असेल या लेवलच्या आसपास तर परत ती 81,900चाच सपोर्ट आपल्याला बघायला मिळते. परंतु खूप मोठा जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर थोडंसं मार्केटमध्ये आपल्याला रेंज बघायला मिळू शकते. रेंज कुठल्या साईडला ब्रेकआउट देते किंवा ब्रेकडाऊन देते हे बघणं गरजेचं आहे. ओके, आता इतकं सगळं मी तुम्हाला व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करत असतो. निफ्टीच्या लेवल, बँक निफ्टीच्या लेवल, सेन्सेक्सच्या लेवल विथ प्राइस ॲक्शन. ओके, तर या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या तुम्हाला कोणाला समजतात, कोणाला नाही समजत, कोण समजायचा प्रयत्न करत असतं. ओके, कारण की कोणाकोणाचं नॉलेज याच्यामध्ये बऱ्यापैकी असतं, कोण एकदम बिगिनर असतं, कोणाला थोडं काही काही गोष्टी समजायला लागल्या असतात. जर तुम्ही खूपच बिगिनर असाल तर कंटिन्युअसली व्हिडिओ बघत चला, हळूहळू गोष्टी तुम्हाला समजायला लागतील. तुम्हाला बऱ्यापैकी नॉलेज असेल परंतु प्राइस ॲक्शन तुम्हाला इतकी समजत नसेल तर प्राइस ॲक्शन सेटअप ट्रेडिंगचा तुम्ही विचार करू शकता. आणि बघा, नेहमी शिकण्याकडे लक्ष द्यावा, एज्युकेशन घ्यायचा प्रयत्न करत जावा. छोट्या गोष्टी शिकत बिल्डअप करत जावा, नॉलेज बिल्डअप करत जावा. ओके, आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्सच्या लेवल व्यवस्थित समजले असेल. व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर फ्रायडे मास्टर क्लास अशी कमेंट करू शकता. आणि तुमचे काही क्वेश्चन असेल, डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.